ठाकरे ब्रँड राहिला तरच महाराष्ट्र टिकेल. ठाकरे ब्रँड संपला की महाराष्ट्र संपला म्हणून समजा. आमचा विरोध प्रणिती शिंदेला कायम राहील, कारण की त्यांच्यामुळे आमचे अमर पाटील दक्षिणला पडले. त्या प्रणितीताई शिंदेची पहिली सभा या सोलापूर जिल्ह्यात मी घेतली. आमच्या बाळेबागात आमच्या घरासमोर भर पावसात. राऊत साहेबांचं कसं मर्मावर घाव असतो, एक घाव 1000 तुकडे. राऊत साहेब म्हणजे आमच्या तमाम शिवसैनिकांचं टॉनिक आहे, ऊर्जा आहे. भाजप म्हणजे मोदी आणि शाह या दोघांची प्रायव्हेट लिमिटेड इस्टेट झालेली आहे. अतुल भोवर हा जातीवंत शिवसैनिक आहे, कुणाच्या बापाला न घाबरणारा शिवसैनिक. नारायण राणे जर अजूनही जर उद्धव साहेबाला बोलला किंवा नितेश राणे निलेश राणे जर बोलला, शिवसेना कालही रस्त्यावर होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. आमच्या पक्षप्रमुखाने जर आदेश दिला, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हे सगळे आता भारतीय जनता पार्टीचे हाताखालचे बाहुले झालेले आहेत की महायुतीच्या एवढ्या जागा आल्या 200+ 230 जागा. तर हा सगळा ईव्हीएमचा घोळ आहे. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आत्ता माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रवक्ते अतुल भोवर आहेत. अतुल भोवर यांनी अनेक वर्षापासून शिवसेनेची मशाल प्रज्वलित ठेवलेली आहे. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आत्ता नुकतंच विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला काही प्रमाणात हार पत्करावी लागलेली आहे, सीट कमी आलेले आहेत. आता लोक असं म्हणतात की शिवसेना जी ठाकरेंची आहे ती संपली आहे. पण अतुल भोवर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचे व्हिडिओ नेहमी लोक पाहतात, कॉमेंट करतात, व्हायरल होतात. पण आत्ता शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे ती संपली असं एक लोक म्हणतात, तर काय आपल्याला त्याला सांगायचं? शिवसेना संपली असं कोणी लोक म्हणलेलं मी आतापर्यंत ऐकलं नाही. चर्चा आहे. चर्चा अनेक असतात हो, पण शिवसेना संपवणारे संपले. आता निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेची शिवसेना झाली हे लोकांनी शिक्कामोर्तब केलं. नाही, मी हा जो निकाल आहे 23 तारखेचा जो निकाल लागलेला आहे तो निकाल पहिल्यांदा तर मान्यच करत नाही. हा जो निकाल आहे तो भारतीय जनता पार्टी शिंदेचा आणि अजित पवारचा विजय झालेला नसून तो इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन जो आहे त्याचा निकाल आणि त्याचा विजय झाला असं मी मानतो. या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं 3 महिन्यापूर्वी या लोकसभेला या महायुतीच्या किती जागा आल्या होत्या? 33 जागा काय तर आमच्या महाविकास आघाडीच्या आल्या होत्या आणि बाकी 17 जागा त्यांच्या आल्या होत्या. त्यांचा एवढा मोठा पराभव झाला असताना 3 महिन्यामध्ये असं काय झालं की महायुतीच्या एवढ्या जागा आल्या 200+ 230 जागा. तर हा सगळा ईव्हीएमचा घोळ आहे आणि त्यांनी टार्गेट असं ठेवून केलेलं आहे की 200+ टार्गेट ठेवून त्यांनी ईव्हीएम सेटिंग केलेली आहे आणि त्या सेटिंगचा हा जो निकाल लागलेला आहे तो समोर आलेला आहे जनतेसमोर. नाही, पण आता काही असलं तरी अतुलजी आता या निवडणुकीनंतर आपले आमदार कमी झालेत, ताकद कमी झाली असं दिसते. शिवसेनेची ताकद मुळात आमदारांच्या आणि खासदाराच्या जीवावर नाही. 1966 सालाचा जर इतिहास बघितला तर हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर केली होती आणि आमच्या शिवसेनेचा त्यावेळेचा पहिला आमदार निवडून येण्यासाठी 17 वर्ष लागली. शिवसेनेचा आमदार पहिला निवडून येण्यासाठी वामनराव महाडिक हे आमचे पहिले आमदार शिवसेनेचे, त्यांना निवडून येण्यासाठी आमच्या पक्षाला 17 वर्ष झुंजावं लागलं. त्यामुळे आमदारांच्या आणि खासदारांच्या संख्येवर शिवसेना कधी नव्हती आणि नसणार आणि नाही. आता या निवडणुकीनंतर सगळे जे आपण वेगवेगळ्या चर्चा बघतोय त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की शिवसेना आता कुणाची तर एकनाथ शिंदेची, असं त्याला ठोस शिक्कामोर्तब झालेलं. कसं झालंय, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हे सगळे आता भारतीय जनता पार्टीचे हाताखालचे बाहुले झालेले आहेत. त्यामुळे लोकशाहीवर विश्वास उडून गेलेला आहे. मग तिथं एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांना पक्षाची मान्यता देणे असेल, आमचा जो निकाल राखून ठेवला होता चंद्रचूड या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने जो रिटायर झालेले आहेत, हे पाहता सर्व हुकुमशाहीच्या पद्धतीने सध्या कारभार चालू आहे. त्यामुळे आम्ही असल्या लोकांकडे दुर्लक्ष करतो. आता आमची एकच लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, ईव्हीएम मशीन बॅन करायची आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवायची, हाच आमचा अजेंडा असेल. नाही, पण आता हे शिवसेना पूर्वीसारखी राहिली नाही, रस्त्यावर यायचे तर प्रसंग आता बंदच झाले. शिवसेना कालही रस्त्यावर होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. आमच्या पक्षप्रमुखाने जर आदेश दिला तर आज ही आत्ता ताबडतोब आम्ही रस्त्यावर उतरण्याची ताकद या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये. अतुलजी, भाजपमध्ये जे आता गेलेत, पूर्वी जे शिवसेनेत होते नारायण राणे त्यांचे 2 मुलं, आता त्यांच्या घरामध्ये 1 खासदार 2 आमदार, तुम्ही नेहमी त्यांच्या चुका काढत असता किंवा त्यांच्यावर नेहमी टीका करत असता. आता त्यांची ताकद जास्त वाढली असं दिसते, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर टीका करायचं बंद होईल असं वाटतं मला. नारायण राणे म्हणजे माझा प्रायव्हेट खुराक आहे समजा. असं
नारायण राणे जर अजूनही जर उद्धव साहेबाला बोलला किंवा नितेश राणे निलेश राणे जर बोलला, तेवढ्याच पद्धतीने ज्यावेळेस पूर्वी मी टीका करतो राणे फॅमिलीवर, म्हणजे नारायण राणे, नितेश राणेवर, निलेश राणेवर, त्याच पद्धतीने अतुल भोवरचा वार असेल. अतुल भोवर हा जातीवंत शिवसैनिक आहे, कुणाच्या बापाला न घाबरणारा शिवसैनिक आहे. एवढा राग काय पण राणे फॅमिलीवर तुमचा? माझं राणेचं काय वैरी नाही, पण आमच्या उद्धव साहेबाला जो खालच्या पद्धतीनं बोलत असेल, कोणी असेल, राणे असेल अगर कोणी असेल, त्याला आम्ही शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार. शिवसेना स्टाईल हा फक्त शब्द झालाय अतुलजी, आता ते स्टाईल वगैरे कुठं दिसतच नाही. स्टाईल कसं असतं, गेल्या काही दिवसातला स्टाईल म्हणून काय वापरले सांगा सोलापुरात किंवा कुठेही? अहो आमची स्टाईल वारंवार आम्ही दाखवून दिलेली आहे ना विरोधकांना. नारायण राणे असेल अगर नितेश राणे, हे तर आमच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. बाकीच्या इतर नेत्यांना सुद्धा, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा आम्ही आमची स्टाईल दाखवलेली आहे. भविष्यात पुन्हा भाजप शिवसेना एकत्र नाही होऊ शकते का? नाही, असं तर मी सांगू शकत नाही, कारण की संविधान जर वाचवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर आम्ही आयुष्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही. आम्ही लढाई लढू रस्त्यावरची. एक वेळ आम्हाला जेल झाली तर चालेल, हे बघा, पण आम्ही आमचा अजेंडा सोडणार नाही. अतुलजी, भाजपचे काही मुद्दे शिवसेनेला म्हणजे तुम्हाला पटतायत म्हणून तुम्ही एकत्र होतात बरीच वर्ष, बरोबर आहे? अजूनही काही मुद्दे तुम्हाला पटतात, शिवसेनेला पटतात भाजपचे, पण आता काय करणार? सगळं भाजपला सोडून दिले आणि हे सगळे काँग्रेसच्या जवळ गेले. बाळासाहेब म्हणले होते आम्ही काँग्रेसच्या जवळ कधीच जाणार नाही, शिवसेना माझी काँग्रेसची होऊ देणार नाही. कसं आहे, बाळासाहेब असताना जी काँग्रेस वेगळी होती आणि त्यावेळेस जे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे साहेब, अटल बिहारी वाजपेयी, हे भारतीय जनता पार्टी वेगळी होती. आता ती भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही. आता भाजप म्हणजे मोदी आणि शाह या दोघांची प्रायव्हेट लिमिटेड इस्टेट झालेली आहे. मोदी आणि शाह ज्याला मुख्यमंत्री करायचे तेच त्यांनी ठरवणार. महाराष्ट्रामध्ये असेल, इतर महाराष्ट्रात कुठे किंवा देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीची जर सत्ता असेल तर तिथे कोण मुख्यमंत्री करायचा, कोण उपमुख्यमंत्री करायचा आहे ते ठरवणार फक्त मोदी आणि अमित शाह, बाकी काही नाही. आता अलीकडेच ते एक व्हिडिओ ह्याचा व्हायरल झाला होता महाडिकांचा, त्याच्यावर तर तुम्ही भरपूर बोलले होते आणि त्याच्यावर कॉमेंट पण भरपूर आले होते. नाही अगं, महाडिक भारतीय जनता पार्टीमध्ये ते काय खासदार आहेत वाटतं, स्वीकृत खासदार, पण त्यांनी महिलांविषयी अपशब्द बोलल्यामुळे मी त्यांच्यावर टीका केली. ज्या वेळेस कोण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेस पोहोचत असतील, माझ्या आई बहिणीला जर कोण अपशब्द बोलत असतील तर मी वारंवार आवाज उठवणार. मग ते मुन्ना महाडिक असतील, अगर नारायण राणे असतील, कोणी असेल, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का असेल, मी त्यावर बोलणार. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाहीला अधिकार दिला, प्रत्येक नागरिकाला आवाज उठवण्याचा. सामान्य मताच्या जोरावर हे आमदार खासदार होतात. जर सामान्य माणसानं जर मतदान केलं नाही तर हे आमदार खासदार मंत्री होऊ शकत नाहीत. तर पहिला अधिकार कोणाचा असेल तर लोकशाहीमध्ये तर या नागरिकाचा अधिकार आहे. अतुलजी, आता रोज सकाळी जेव्हा आपण टीव्ही चालू करतो त्यावेळेला संजय राऊत काहीतरी बोलत असतात, त्यांचे मुद्दे मांडत असतात, पण राजकीय लोक किंवा विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की संजय राऊतांमुळे शिवसेना संपत चालली आहे. त्यांचं जे काही सकाळी जे असतं, जे काही बोलतात त्याच्यावर लोक टिंगलटवाळी करतात त्यांची, आणि ते शिवसेना संपवण्याचे मुख्य कारण आहे म्हणून सांगतात. अहो, संजय राऊत साहेब म्हणजे आमच्या तमाम शिवसैनिकांचं टॉनिक आहे, ऊर्जा आहे. संजय राऊत साहेब जर एक दिवस नाही बोलले तर आम्हाला करमत नाही. कारण की जर या शिवसेनेची बाजू जर भक्कम मांडायचं काम कोण करत असेल या महाराष्ट्रामध्ये अगर या देशामध्ये, तर केवळ आणि केवळ संजय राऊत साहेब आहेत. तर एक दिवस राऊत साहेब नाही बोलले ना तर या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनाला दुःख होतं की आज साहेब का बोलले नाहीत. हे बाकीचे जे आता एकनाथ शिंदेची जी शिवसेना त्यातले बरेच नेते असं म्हणत असतात, यांचं बंद करा, यांचं बंद करा, एक हे संजय राऊतांचं बंद करा म्हणतात. अहो, कारण की त्यांना त्यांची जी काय सत्यता मांडण्याची भूमिका आहे राऊत साहेबांची ती कुठेतरी खुपते. आणि राऊत साहेबांचं कसं मर्मावर घाव असतो, एक घाव हजार तुकडे. तर राऊत साहेबांचे प्रत्येक त्यांचे जे काय विश्लेषण असतं ते लोकशाहीला धरून असतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या असतील अगर ते मिंदेचे लोक असतील ते घाबरतात संजय राऊत साहेबांना, म्हणून हे अशी टीका करतात. आता आपल्या सोलापूरचा जर विचार केला तर रिसेंटली विधानसभा निवडणुकीला सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील उभे होते. ठरलं असं होतं की महाविकास आघाडी म्हणून त्यांना सपोर्ट व्हायला पाहिजे काँग्रेसकडनं, पण प्रत्यक्षात काँग्रेसचे 2-4 लोक सोडले तर कोणी त्यांच्या प्रत्यक्षात प्रचारात पण नव्हतं. सगळे धर्मराज काडादी यांच्या प्रचारात होते. त्या गोष्टीवर तर मी परखड आम्ही जाहीर आंदोलन केलं होतं. आमचे उपनेते शरद भाऊ कोळी, मी आमच्यावर केसेस झाल्या त्या गोष्टीवर, म्हणजे या पोलिसांनी केस केला आमच्यावर की आचारसंहितेमध्ये मी आंदोलन कसं काय केलं. तर त्यावेळेस आम्ही प्रणिती शिंदेला आव्हान दिलं होतं की तुम्ही जर अशा गोष्टी जर करत असाल तर तुमचा एकही काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही सोलापुरात. तशी परिस्थिती झालेली आहे. काँग्रेसच्या काही लोकांमुळं पूर्ण काँग्रेस बदनाम झालेली आहे. त्यातलं पहिलं नाव आहे ते प्रणिती शिंदे.
त्या प्रणिती शिंदेताईंनी त्या काढादीनं सपोर्ट दिल्यामुळे ही परिस्थिती. पहिले प्रणितीताईचं आपण तुम्ही सगळे कौतुक करत होतात, काय एवढं हे झालं? अहो काय सांगायचं, या भारतीय जनता पार्टीला संपवण्यासाठी आम्ही जंग पछाडले. त्या प्रणितीताई शिंदेची पहिली सभा या सोलापूर जिल्ह्यात मी घेतली, आमच्या बाळेबागात, आमच्या घरासमोर भर पावसात. त्यावेळी त्यांना आठवण करून दिली की ताई, या पावसात तुम्हाला मी शब्द देतो, जसं शरद पवार साहेबांनी साताऱ्यामध्ये सभा पावसात घेतली आणि त्यांचा उमेदवार निवडून आला, आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही निवडून येणार. ही माझी पहिली सभा होती. प्रणितीताई शिंदे यूट्यूब जर काढून बघितलं तर आपण तो व्हिडिओ पाहू शकता. एवढं आम्ही जीवाचं रान करून त्याला निवडून आणलं, पण त्या प्रणितीताईनं धोका दिला. एका अपक्षाला उमेदवाराला पाठिंबा दिला, त्या अपक्षाचं डिपॉझिट जप्त झालं आपण बघितलं. तर अशा पद्धतीने जर हे काँग्रेस वागत असतील तर आम्हाला भविष्यात पुढचा विचार करावा लागेल. आणि आम्हाला तसं बघायला तर काँग्रेसची आणि इतर पक्षाची गरज लागत नाही. शिवसैनिक स्वतःच्या हिमतीवर स्वबळावर निवडणूक लढवायची इच्छुक आहे. आता त्याची चर्चा पण म्हणजे होते की पुढच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवायला पाहिजे. लढवायलाच पाहिजे. मी तर माझं ठाम भूमिका आहे की येणारी निवडणुका स्वायत्त स्वराज्य संस्थेची जी निवडणूक असेल, ग्रामपंचायतीची असेल किंवा पंचायत समितीची असेल, तर स्वबळावर लढवलं पाहिजे. आपण आपली ताकद, आता आम्ही 2014 स्वबळावर लढवलं होतो, त्यावेळेस आमचे 63 आमदार निवडून आले होते. आम्हाला कोणाच्या कुबड्या घ्यायची गरज नव्हती, परंतु या सगळ्यांचा माज जिरवण्यासाठी भाजपचा, त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी केली. पण आम्हाला पाहिजे तसा सपोर्ट काँग्रेसने दिला नाही. आमचे उमेदवार पाडण्यासाठी या लोकांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी काम केलं. हो, आपल्या शिवसेनेचा एक उमेदवार आणण्यासाठी प्रणितीताई किंवा काँग्रेसने काम केलंय का नाही केलं. आम्ही उघड त्यांच्यावर टीका केलेली, केलं नाही म्हणून तर हा सगळा तमाशा झाला ना. भविष्यात प्रणित शिंदे पुन्हा खासदार होतील, आमदार होतील, भविष्यामध्ये आमचा विरोध प्रणिती शिंदेला कायम राहील. कारण की त्यांच्यामुळं आमचे अमर पाटील दक्षिणला पडले, त्यामुळे आमचा विरोध कायम प्रणिती शिंदेला असेल. आता पुन्हा ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत, सोलापूरमध्ये काय काय चित्र असेल भविष्यामध्ये? शिवसेना आता ठरवतील पक्षप्रमुख. पालिकेच्या निवडणुका, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईची निवडणुका सहित अनेक जिल्ह्याच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या. त्यामुळे पक्षप्रमुख जे आदेश देतील ते आम्ही मान्य करू आणि शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं काम आम्ही नक्की करणार आणि फडकवणार. एक चर्चा आपण खूप आधीपासून ऐकतो, जेव्हापासून राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसे स्थापन केली, ते दर महिन्याने आठवड्याने चर्चा अशी होती की उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी एकत्र यायला पाहिजे, तर ही ताकद वाढेल. शिवसैनिक म्हणून काय तुमचं म्हणणं आहे? राजसाहेब एकत्र यावं अशी आमची, ज्यावेळी त्यांचा पक्ष निर्माण झाला तेव्हापासून आमची इच्छा होती की मराठी माणसांचं मत डिवायडेशन व्हायला नाही पाहिजे. मराठी माणूस कायम एकी राहिला पाहिजे. मुंबईचा असेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस कायम एक राहिला पाहिजे अशी आमची भूमिका होती. राजसाहेब आमच्यावर यायला पाहिजे, शिवसेना मनसे दोन्ही एकत्र असलं पाहिजे अशी आमची भूमिका होती. पण राजसाहेबांचा जर आपण रेकॉर्ड बघितला तर ते वारंवार भूमिका बदलतात. त्यामुळं त्यांच्याबरोबर गेल्यानंतर अनेक फटका बसू शकतो. पण तरीही आता तशी परिस्थिती आलेली आहे की आता मराठी माणसांनी एक होणं गरजेचं आहे. जर आपण एक नाही झालो तर या महाराष्ट्रातला मराठी माणूस कायमचा संपून जाईल आणि या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी करणार आणि मराठी माणूस आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्र बर्बाद होताना दिसणार आहे. शिवसेना आणि मनसे किंवा राज ठाकरे एकत्र आले तर काय फायदा होऊ शकेल का? तो तर मराठी माणसाचा एक मित्र म्हणतो सुवर्ण दिवस असेल. जर राजसाहेब मनानं जर आमच्याबरोबर आले तर तो दिवस खरोखर एक सुवर्ण अक्षरात कोरला जाईल हे मी म्हणू शकतो. त्यावेळेला हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस यांची गरज, ते पक्षप्रमुख ठरवतील कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. पण मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि ठाकरे घराणा एक व्हायला पाहिजे. आम्हाला ठाकरे ब्रँड संपवायचा नाही. आम्हाला या महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपवायचा नाही. प्रत्येक शिवसैनिकाला असेल, अगर त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला असेल, ठाकरे ब्रँड राहिला तरच महाराष्ट्र टिकेल. ठाकरे ब्रँड संपला की महाराष्ट्र संपला म्हणून समजा. निवडणुकीच्या निकालानंतर जे आता हे प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, या सगळ्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले. म्हणजे ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या सहकार्यामुळेच झाली असं म्हणायचं का? अहो, लाडक्या बहिणीचं जर तुम्ही म्हणलात, ज्या लाडक्या बहिणीला हे 1500 रुपये देत होते ते पण 2-3 महिने दिले असतील. पण त्या लाडक्या बहिणीच्या घरामधली जर परिस्थिती बघितली तर त्या लाडक्या बहिणीचा गॅसचा दर जर तुम्ही बघितला, घरातले जे काय तांदूळ असतील, गहू असतील, इतर सोयाबीनचे तेल असेल, खोबऱ्याचं तेल असेल, किती भाव वाढलेत, पेट्रोलचे दर, डिझेलचे दर. मग त्यांच्या नवऱ्याला होणारा त्रास या लाडक्या बहिणीला दिसला नाही का? मी म्हणतो हा फक्त एक अजेंडा होता, एक
प्रोटोगंडा या लोकांनी साध्य केला होता की आपण उद्या ईव्हीएम मशीन सेटिंग करून निवडून आलं तर हे खापर पूर्ण लाडक्या बहिणीवर फोडायचं, हा त्यांचा एक अजेंडा त्यांनी सक्सेस केलेला. शिवसेनेसाठी तुम्ही एवढी बोलत असता, लढत असता, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करता, महत्त्वाचं पद तुम्ही आजवर घेतलेलं नाही का? शिवसेनेने संधी दिलेली नाही? शिवसैनिक हे सर्वात महत्त्वाचं पद आहे माझ्यासाठी. आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की माझ्या शिवसेनेतला जर सर्वात मोठा पदाधिकारी कोण असेल तर तो माझा शिवसैनिक आहे. आणि मी माझ्या बाळासाहेबांसाठी, शिवसेनेसाठी, उद्धव साहेबांसाठी करतो. आणि मला पदाची कधी अपेक्षा नव्हती, नसणार. आणि जर भविष्यामध्ये जर पक्षाने मला काय पद दिलं तर मी ते आनंदाने स्वीकारेन. आणि एक शिवसैनिक म्हणूनच माझी भूमिका असेल. महापालिका निवडणुकीमध्ये उतरायला तुम्ही इच्छुक आहात का? नाही, माझा काय तसं काय वैयक्तिक, मी कधी स्वार्थी माणूस नाही. मला कधी ना नगरसेवक व्हायचं आहे, ना आमदार व्हायचं, ना खासदार व्हायचं आहे. या गोष्टी मला तथ्य नाही किंवा या गोष्टीमध्ये मला रस नाही. माझा पक्ष या महाराष्ट्रामध्ये एक नंबर असला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये माझी शिवसेना पोचली पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरावर शिवसेनेचा भगवा झेंडा असला पाहिजे, ही माझी तळमळीची इच्छा आहे. या संवादाचा शेवट करताना एक शेवटचा प्रश्न, यदा कदाचित तुम्हाला शिवसेना सोडावी लागली तर कुठल्या पक्षात जाणार? तसा कधी येणार ना तशी वेळ. आणि शिवसेना सोडणं हे माझ्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. आणि जर तशी कधी वेळ आली तर मी या जगात नसेल, की माझा शेवटचं आयुष्य, शेवटचा रक्ताचा थेंब ना थेंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी असेल. यस, हा प्रश्न मी मुद्दामूनच विचारला आहे कारण मला हे उत्तर अपेक्षितच होतं. ते हाडाचे मनाचे सच्चे शिवसैनिक आहेत आणि आपण गेली अनेक वर्ष त्यांचे संवाद, त्यांचे वक्तव्य, भाषणं त्यांची पाहतोय. अतिशय मुद्देसूद ते त्यांची मांडणी करत असतात. ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये संजय राऊत यांचे मुद्दे लोक ऐकतात, त्यांना सपोर्ट करतात, त्याच पद्धतीनं अतुल भवर हे सोलापुरातून त्यांचे व्हिडिओ प्रसारित होतात, राज्यभर ते गाजतात आणि त्यांची जी काही संवाद कौशल्य ते अतिशय उत्तम आहे. स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला मोठी संधी मिळो ही आपण ईश्वरचरणी आणि बाळासाहेबांची प्रार्थना करू आणि तुमची ही अशी मशाल कायमच दगदगत राहो. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.